पवित्र मिसा वाढदिवसानिमित्ताने देवाच्या आवाज मांडण्यासाठी पोमेलो लोपिस, एरिक सुरे गोन्झाल्विस, निकोल मोजेस क्रिस्टानो संकटातून वाचवल्याबद्दल देवाच्या आवाज मांडण्यासाठी अनामी आत्म्यासाठी मायकल सेबॅस्टियन डिब्रिटो, जेन फ्रान्सिस डिब्रिटो, सांता दर्शन कोलियर, इस्माला अलेक्स गोन्झाल्विस, अलेक्स टॉमी गोन्झाल्विस, काटी पास्को डिब्रिटो, पास्को सिल डिब्रिटो, डॉमिनिको पास्को डिब्रिटो, कोस्टावानी मायकल सूजा, स्टीफन मेनेजेस, मणिबेटन परेरा, जोसना बुस्कानो, Pilibai Dominic Meneses, Filomena Figet, Alex Manuel Lopez, Pilibai Francis Machado. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास वापरून सदा गेल्या रविवारी पहिल्याच रविवारी आपण प्रभूच्या 3 मोहावर मनन चिंतन केले आणि प्रभूने त्याचा प्रतिकार करून आपण पाहिला आहे की त्याच्यातून तो बाहेर पडलेला आहे. आजच्या रविवारी आपण पाहत होतो की जेव्हा आपण आपल्या पापांचा प्रतिकार करून त्याच्यातून बाहेर पडत असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तेजस्वीपणा आपल्यामध्ये दिसत असतो. कारण पापाचा दाग आपण पुसून काढलेला असतो आणि येशूच्या चेहऱ्यावर देखील आज तो तेजस्वीपणा दिसतो आहे. प्रभू येशूचं डोंगरावर झालेलं रूपांतर, डोंगर हे परमेश्वराच्या समीप जवळचं चिन्ह आहे आणि म्हणूनच प्रभूच्या चेहऱ्यावर आज तेजस्वीपणा आपल्याला दिसतो आहे, ग्लो दिसतो आहे. प्रभूला सांगेल हा काळ देखील आमच्या चेहऱ्यावर तेजस्वीपणा दिसण्याचा आहे. पापाचे दाग कमी करून आमचा चेहरा फुलला दिसावा, आमचा चेहरा तेजस्वी दिसावा म्हणून प्रभूकडे विशेष प्रकारे आपण प्रार्थना करू. या बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी शंकर आपल्या पापांची आठवण करेल. झालेल्या सर्व अपराधाबद्दल परमेश्वराकडून क्षमा मागतो. सगळ्यांनी एकत्र सर्व शक्तिमान मी कबूल करतो की मी पाप केलेले आहेत. माझा अपराध मोठा अपराध म्हणून सर्व येत होतो व तुम्हाला विनंतो की माझ्या सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हा सर्वांवर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालीन जीवनाकडे नेवो. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा, तुझ्या पुत्राचे शब्द ऐकण्याची आज्ञा तू आम्हाला दिलेली आहेस.
तुझ्या शब्दाने आम्हाला प्रकाशित कर, आमचा आध्यात्मिक दृष्टिकोन शुद्ध कर, तुझ्या वैभवाच्या दिशेने आमच्या सर्वांची तू वाटचाल कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर श्रद्धावंत मनुष्य अब्राहामास याच्याशी करार करतो. परमेश्वराने अब्राहामाला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, इतकी तुझी संतती होईल. अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा धरला. तो त्याला म्हणाला, मी परमेश्वर आहे, तुला या देशाचे वतन द्यावे म्हणून खासत्याच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभो देवा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? देवाने त्याला सांगितले, 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एक केळका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू अशी केली. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्याचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने चिरला नाही. त्या शवावर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली. त्यांना अब्राहामने हाकलून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्राहामाला गाढ झोप लागली, तेव्हा घोर भीतीने निबिड अंधकाराने त्याला व्यापले. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पसरला. तेव्हा धुमसती आगळी व आगीचा जाळ हा त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसला. त्या दिवशी परमेश्वराने अब्राहामाशी करार करून सांगितले, इजिप्तच्या नदीपासून ते महानदी फरात एक वरचा म्हणून मी तुझ्या संततीला देतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश व माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय करू? प्रतिसाद. मी तुझा धावा करीत आहे, हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक, तुझ्याबद्दल माझे हृदय म्हणाले, त्याचे दर्शन घे. प्रतिसाद. प्रभो, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे सहाय्य होत आला आहेस. प्रतिसाद. या जीवलोकीच परमेश्वराची दया माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतिसाद. पौलाचे फिलिपिकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला गीता घालून दिल्याप्रमाणे जर चालता त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही दुःखाने सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या क्रूसाचे वैरी आहेत असे चालतात. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त अहिक गोष्टीत आहे. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे.
तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैनावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करेल. यास्तव प्रियजन हो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये असे स्थिर राहा. हा प्रभूचा शब्द आहे. शुभवर्तमानातून घेतले निर्वाचन. पेत्र, योहान आणि याकोब यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या दुःखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे आणि चकचकीत झाले. आणि मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरूशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेली भारावलेले होते, पण ते जागे झाले आणि त्यांना त्याचे देश आणि त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग ते त्याच्यापासून निघून जात असता पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी, आपण इथे असावे हे बरे आहे. आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. हे जे तू बोलला त्याचे त्याला भान नव्हतं. तो बोलत आहे, तो हे बोलत असताना मेघ उतरून त्याच्यावर छाया करू लागला आणि मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून वाणी झाली, हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. त्यावर ते गप्प राहिले आणि त्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही. प्रभु के शुभ वर्तमान हे प्रवेश ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सध्या माझ्या प्रिय भाविकांनो, आता कोणी मेलो ज्यांचं कदाचित काही लोकांनी नाव ऐकलेलं असेल, जेजुईट धर्मगुरू, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेले, सध्या ते हयात नाही. आणि त्यांनी एक सुंदर एका तरुणाची, जो चांगला तरुण होता, प्रार्थनामय जीवन जगणारा तरुण होता आणि धराणीचा, आणि तरुण म्हटल्यानंतर गरम रक्त असतं, सळसळतं रक्त असतं. आणि म्हणून ह्या माणसाने, त्या तरुणाने देवाकडे प्रार्थना केली की प्रभू, मला जग बदलण्याची धमक दे, मला जग बदलायचं आहे, जगामध्ये खूप मला काही करायचं आहे. आणि म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना केली की मला जग बदलण्याची हिंमत दे, शक्ती दे. हा तरुण जवळजवळ 40 वर्षामध्ये
केलं, 40 पार केली आणि त्याला कळलं की एकही माणसाचं परिवर्तन झालेलं नाही, जगावर कोणीही बदललेलं नाही. आणि मग त्याने विचार केला की देवाला सांगितलं, तेव्हा मी आता माझी प्रार्थना बदलतो. आता मी प्रार्थना करतो की प्रभू जे माझ्या संपर्कात येतील त्या लोकांना बदलण्याची मला हिंमत आहे. माझे कुटुंब असतील, माझा मित्र परिवार असेल, माझे कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी असतील, त्या सर्व जे कोणी लोक माझ्या संपर्कात येतील त्या सर्वांना बदलण्याची मला शक्ती देईल, हिंमत देईल. आणि ती प्रार्थना त्यांनी सुरू ठेवली. त्याचं वय वाढत गेलं. 60 नंतर त्याला कळलं की माझ्या कुटुंबातील कोणीही बदललेलं नाही, माझ्या मित्र परिवारातील कोणीही बदललेलं नाही, माझ्या सहकार्यातील ऑफिसमध्ये काम करण्यातील कोणीही बदललेलं नाही. मग त्याला शहाणपण सुचलं. आणि ते कोणतं शहाणपण होतं? त्याने आता प्रार्थना बदलली. त्याने देवाला सांगितलं की देवा आता मला माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत दे. हे सगळं संपलेलं आहे, आता मी काहीच करू शकत नाही, आता फक्त माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत. आणि मग त्याला जाणीव झाली की ती वर्ष आपण मूर्खपणामध्ये वाया घालवलो. फार मोठा मूर्खपणा आपण केलं. जग बदलायच्या भानगडीत पडायचं नाही, कुटुंबातील माणसं देखील परिवर्तन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलं आई बाबाचं ऐकत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही. आणि फक्त एकच पर्याय आपल्या पुढे आहे की आपल्या स्वतःमध्येच बदल करून घेणं. आणि जर स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर नक्कीच आपण पाहू शकतो की आपल्या कुटुंबात बदल होईल, आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसामध्ये बदल होईल, आपल्या गाव परिवारात आपलं काय. पहिलं आपण स्वतःला बदललं पाहिजे. माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या दुसऱ्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताचं सुंदर उदाहरण आपल्यापुढे ठेवलेलं आहे. अब्राहामाचं सुंदर उदाहरण आपल्यापुढे ठेवलं. अब्राहाम, त्याला आपण आपल्या श्रद्धेचा आदी पिता म्हणतो, हा अब्राहामचा होता. त्याचं पहिलं नाव अब्राम होतं, अब्राहाम नव्हतं. आणि मग त्याचं कालांतराने नाव देवाने अब्राहाम ठेवलं. त्याच्यामध्ये बदल करून आलेला. तो बदल जो घडलेला आहे, परिवर्तन जे त्याच्यामध्ये झालेलं आपल्यामध्ये, ते केवळ आणि केवळ त्याच्या श्रद्धेमुळे आणि देवावरील ठाम विश्वासामुळे झालेला आहे. आणि त्याचं सुंदर उदाहरण आपल्याकडे उत्पत्तीच्या पुस्तकात ठेवलेलं आहे की परमेश्वराने त्याच्याकडून मोठी अपेक्षा केली की तुझा एकुलता एक पुत्र त्याचं तू अर्पण कर. आता कोणत्या माणसाला हे सहन होईल की आपला एकुलता एक पुत्र देवाने दिलेला आहे, तो पण वेदीवर द्यायचं, त्याचं अर्पण करायचं, ते कोणाला हिंमत होणार आहे? आणि म्हणून अब्राहामाची द्विधा स्थिती होती, द्विधा मनस्थिती होती. देवावर विश्वास ठेवावा, देवाचं आज्ञापालन करावं, देवाच्या शब्दाला मान द्यावा, की आपल्या भावना आपलं बघावं. जर देवाचं ऐकलं तर कदाचित आपल्याला आपला मुलगा अर्पण करावा लागणार. आणि जर आपण काय देवाचं ऐकलं नाही, आपल्या मुलाला वाचवलं, तर देवाचा आज्ञेचा आपण विचार करणार, देवाच्या आज्ञा पाळणार. अशा द्विधा मनस्थितीमध्ये अब्राम होता. आणि मग आपण बघतो की अब्रामाने स्वतःच्या विचारापेक्षा देवाच्या वचनाला प्राधान्य देण्याचा विचार केला. देवाचा शब्द त्याने आज्ञाधारपणे पाळला. आणि त्याचंच फलित आपण बघतो की देवाने त्याला सांगितलं, तुला एक पुत्र नव्हे तर आकाशाकडे बघ, आकाशातील तारे तुम्ही मोजू शकतात, आणि त्याचप्रकारे
तुझी संतती होईल एवढा मोठा आशीर्वाद देवाने अब्रामाला दिला की तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे अगणित होईल. आणि तसं झालेलं आहे. प्रभू येशूच्या जीवनामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आता जो दृष्टांत आपल्या पुढे ठेवलेला आहे त्याने 3 लोकांना दिलं, पीटर, जॉन आणि जेम्स. आता आपल्याला प्रश्न पडेल की 12 पैकी 3नाच का दिलं? तर याच्या मागचं कारण आहे की हे 3 जी माणसं होती, हे 3 आतल्या कोणातील माणसं होती. पीटर, ज्याला तो स्वर्गराज्याच्या किल्ल्यात येणार होता. जॉन, ज्याने प्रभूचं क्रुसावरील मरण प्रथम दर्शनी पाहिलेलं होतं. आणि जेम्स होता तो पहिला शिष्यापैकी पहिला रक्तसाक्षी होता. आणि म्हणून या तिघांना जबाबदारी दिलेली होती आणि त्यासाठी या तिघांना तेथे दिलं. त्याच्या मागचे पुन्हा 2 कारण आहेत. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर चालतो आहे. डोंगर जे आहे हे देवाच्या समीप, देवाच्या जवळ असल्याचं प्रतीक आहे. आता आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये आहे की आपण पाहतो की लोक हिमालयामध्ये जातात, हिमालयामध्ये दूर जातात प्रार्थनेसाठी, मनन चिंतनासाठी. कारण हिमालयावर गेल्यानंतर देवाशी संपर्क, डोंगर हे देवाच्या समीप. प्रभू येशू ख्रिस्त देखील अशाच प्रकारे डोंगरावर जातो आहे आणि आपल्या पित्याशी संपर्क साधतो आहे, कम्युनिकेशन करतो आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या 2 महत्वाचे कारण आहेत. की पहिलं कारण की तो डोंगरावर का जातो, तर त्याला परमेश्वर पित्याशी संपर्क साधायचा आहे, जग बाजूला ठेवायचं आहे. आणि संपर्कामध्ये त्याला काय सांगायचं आहे, तर त्याचं दुःख सहन, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान, त्या 3 अवस्थेतून त्याला जावं लागणार आहे. या 3 अवस्थेतून तो आपल्या पित्याशी संवाद साधतो आहे, आपल्या पित्याशी चर्चा करतो आहे. कारण परमेश्वराची आज्ञा तो पाळत आहे. परमेश्वराची जी दैवी योजना आहे माणसाचं तारण एका माणसाच्या दुःख सहनातून, ही योजना पूर्ण करण्यासाठी तो परमेश्वर पित्याचा सल्ला घेत आहे, परमेश्वर पित्याच्या संपर्कात आहे. आणि म्हणूनच पहिला हेतू तो आहे. आणि दुसरा हेतू रूपांतरामध्ये आहे की शिष्यांची श्रद्धा भक्कम करण्यासाठी. की जरी तो मानवी असला तरी त्याच्यामध्ये दैवी रूप आहे आणि ते दैवी रूप त्यांच्या शिष्याच्या समक्ष प्रकट करण्यासाठी, त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणूनच ते दुसरं कारण सांगितलं गेलेलं आहे की प्रभूने त्यांच्यापुढे त्या तिघांना नेलं की त्यांनी बाकीच्यांना सहभागी करावं आणि त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून त्यांच्यापुढे त्यांचं रूपांतर झालेलं आहे. माझ्या भाविकांनो, प्रभू येशूचं रूपांतर या काळामध्ये दुसऱ्याच रविवारी आपल्या समोर ठेवलेलं आहे. त्याच्या मागे देखील फार मोठा हेतू आहे की गेल्या रविवारी जसं आपण प्रभू येशू मोहावर विजय मिळवला आणि आज त्याच्या चेहऱ्यावर तेजस्वीपणा आलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे, त्याचा चेहरा तेजोमय झालेला आहे. आपण आपला चेहरा तेजोमय करण्यासाठी आपण अनेक कॉस्मेटिक वापरतो, त्याशिवाय आपला चेहरा तेजोमय होत नाही. त्याशिवाय चेहरा आपला प्रसन्न दिसत नाही. फक्त तात्पुरता चेहरा आपण तेजोमय करतो आहोत, तात्पुरता स्वरूपाच. एकदा तुम्ही तो पुरता तर सगळं केला, ग्लो केलं, सगळं मेकअप निघून गेलेला असतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा तो चेहरा तेजस्वी झालेला आहे, तो अंतःकरणाच्या शुद्धतेमुळे झालेला आहे. आणि तो काय स्वरूपी तेजस्वी आहे, ते कोणत्याच प्रकारचं कॉस्मेटिक वापरलेलं नाही, तर ते शुद्ध झालेलं. अंतःकरणातून पवित्र आणि शुद्ध असल्या कारणाने त्याचं प्रतिबिंब चेहऱ्यावर दिसतं आणि म्हणून त्याचा चेहरा तेजस्वी आणि प्रकाशमय झालेला आहे. आज आपण बघतो की जेव्हा एखादा चित्रकार एक हुबेहूब चित्र काढतो, कारण काय की तो खोल जाऊन विचार करीत असतो आणि त्याच्या दृष्टीमध्ये बदल होत असतो.
आणि त्याच्या दृष्टीमध्ये बदल झाला की त्याला जे अपेक्षित आहे ते तो चित्र पद्धतशीर आणि हुबेहूब तो काढत असतो. एखादा कलाकार आहे, संगीतकार आहे, जो आपण त्याच्या संगीताने तो आपल्याला मंत्रमुग्ध करतो, आपण त्याच्यामध्ये रमून जात असतो. परंतु त्याने खोलपणे विचार केलेला आहे, त्याने सगळे कान त्या संगीताच्या सुराकडे लावलेले आहे आणि म्हणून तो सुंदर प्रकारे संगीत निर्माण करू शकतो. एखादा कवी आपल्याला माहिती आहे आणि आपण म्हणतो जे देखे रवी ते देखे कवी, की जो सूर्याला देखील पाहता येत नाही ते कवीला पाहता येतं. एवढी प्रचंड प्रमाणामध्ये कल्पनाशक्ती एखादा कवी वापरू शकतो आणि जे नाही आहे ते पण आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं करू शकते, त्याची कल्पनाशक्ती आहे. आणि म्हणून परमेश्वराने देखील आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या कानामध्ये फरक पडला पाहिजे. आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपल्यामध्ये बदल होऊ नये. आपल्या ऐकण्यामध्ये फरक पडला तर आपल्यामध्ये बदल घडू नये. आपल्या मनाच्या गाभऱ्यात जर फरक पडला तर आपल्यामध्ये फरक पडू नये. आणि त्यासाठी परमेश्वराने हा दुसरा रविवार प्रवेशाचं रूपांतर आपल्यामध्ये ठेवलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये कुणीतरी एक सुंदर विचार व्हॉट्सअपवर पाठवले होते आणि खूप मनचिंतन करण्यासारखा तो विचार आहे. व्हॉट्सअपला खूप चांगलं पण असतं, सुंदरचे विचार आपल्याला मिळत असतात जर आपण घेतले तर. आणि एक सुंदर विचार होता की जर एका चष्म्याने तुमची दृष्टी सुधारत असेल तर जर तुमच्या विचाराने, तुमच्या बदललेल्या विचाराने तुमचं जीवनपथ बदलू शकतं. अत्यंत खरं आहे. जर एका चष्म्याने आपली दृष्टी साफ होत असेल, दृष्टी बदलत असेल, सुधारत असेल, मग एक विचार जर तुमच्या मनाला भावला तर नक्कीच आपले जीवन बदलून जाणार आहे. आणि त्यासाठी परमेश्वराचे आपले प्रयत्न आहे. प्रभूला सांगूया आमचं दृष्टिकोन बदलावं, आमच्या ऐकण्यामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या कानामध्ये सगळं काही बदल परिवर्तन व्हावं आणि शेवटीला जेव्हा आम्ही ईश्वराच्या सणामध्ये सहभागी होऊ तेव्हा आमचा चेहरा तेजस्वी, प्रसन्न, ग्लोई अशा प्रकारचं व्हावं. आपण विराम आपली श्रद्धा प्रकट करेल आणि सगळ्यांनी मोठ्या आवाजात म्हणण्याचा प्रयत्न करायचा. तिकडे काच आहे, आपल्या पाठावर काच आहे, ते काच घेत असतील तर इथून आवाज फार कमी येतो. एकत्र स्वर्ग आणि पृथ्वी त्यांचा उत्पन्न करता एकच सर्वशक्तिमान आणि परमेश्वर एकमेव जन्मलेला एकच प्रवेश यावर तो सर्व युगापूर्वी परमेश्वर प्रकाशापासून प्रकाश तो वेगाची जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला आहे. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले मानवासाठी, त्या कारणासाठी आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने वारीमध्ये वासू शरीर आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला कोणती वेळा त्याच्या अंगाने त्याने तो मरण पावला आणि त्याला पुण्यात तो दरोला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो देशाविषयी आणि स्वर्गात आणि तो विद्यार्थ्यांकडे विराजमान झाला आणि जिवंतांचा मंडळीचा न्याय करण्यास चिन्हांचा दाता तो पवित्र त्याच्यावर निश्चता तो पिता आणि पुत्र याच्यापासून पिता आणि पुत्र याच्या समवेत त्याला बसतात आहे. तो संदेश मार्फत बोललेला आहे
आणि एकाच पवित्र कॅथलिक व बेसिलिक सभेवर पाप क्षमेसाठी बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांची मुलगा आणि भावी जगाची याची मी वाट पाहतो. आपण आपले सर्व विनंत्या प्रभूच्या चरणाशी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना म्हणूया. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व्रतस्थ यांना या प्राचीन काळात भाविकांना दैविक दयेचा व क्षमेचा अनुभव घेण्यास प्रेरित करण्यास प्रभूची कृपा लावावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस यांना त्यांचा आजार सहन करण्यास प्रभूने धैर्य व शक्ती द्यावी व ख्रिस्त सेवेच्या ज्ञानाने व प्रेमाने सेवा करण्यासाठी ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे आरक्षण जनतेवर लादू नये, तर त्याची आगाऊ माहिती देऊन चर्चेद्वारे व सर्वांच्या सहमतीने ते अंमलात आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. रूपांतराच्या वेळी येशू हा साक्षात देवाचा पुत्र आहे याची जाणीव शिष्यांना झाली. आपण पापी आहोत याची जाणीव होऊन प्रार्थनेद्वारे आपले परिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. या प्राचीन काळात उपासना विधीत सहभागी होऊन वेदीवरील ख्रिस्ताशी आपला संवाद साधता यावा, त्याच्याशी एकरूप होता यावे व आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून आपणास त्याची दिव्य वाणी ऐकण्यास पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत अशावर प्रभूचा वर्चस्व असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे, तसेच सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी प्रार्थना करूया. प्रभू तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येवत आणि संपूर्ण अंतकरणाने ते तुझी सेवा करत श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे साहित्य याचना केलेली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
द्वारे पतीनेनो माझे तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. तुमच्या मनाचे उद्धार बघावं. आमच्या नेत्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रवेश. हे प्रभू आम्हाला पवित्र कर. या ख्रिस्त बलिदानाद्वारे आमची पापापासून मुक्तता कर आणि पुनरुत्थानाचा सण सादर करण्यास आम्हा सर्वांना खूप पात्र बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. करणे प्रभू का लावा. प्रभू आपला परमेश्वरेच्या भार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसंबंध शाश्वत परमेश्वर आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे आम्ही नित्याने सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे त्यांचे कर्तव्य आहे. तुझ्या पवित्र पर्वतावर परमेश्वराने आपल्या शिष्याला तुझ्या वैभवाचे दर्शन करविले. आपल्या आगामी मरणाविषयी त्याने आपल्या शिष्यांना आधीच सांगून ठेवले होते. पुनरुत्थानाच्या वैभवासाठी महायातना सहन करणे आपल्याला क्रम प्राप्त आहे हे त्याने आपल्या शिष्यांना नियमशास्त्र आणि संदेश यांच्याद्वारे दाखवून दिले. म्हणून स्वर्गीय तत्वातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील हो. आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंडपणे गुणगान गात म्हणतो. आमच्या प्रवेश ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर तववशाप्रमाणे तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव. जेव्हा प्रवेश ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख बघायला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्व जण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पिलेच आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा त्याचे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व जण हा घ्या, ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि दुष्काळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. Shadhe Sa Ucha
प्रभू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि दानाचा पदार्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यात आता सर्वांना पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे असं आम्ही तुला विनंतो. हे प्रभू सर्व जगभर पसरलेल्या त्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुन्हा आविष्कार कर. ज्यांच्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान नितर घेत आहेत आणि ते तुझ्या देवावर विसंबून मरण पावलेले आहेत त्यांचेही तू स्मरण घे. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया तिचा पती सेंचो चक्रुच प्रेषित संत पौल आणि मंचालुगाचे आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलेला आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास आणि ती स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त करून त्यांच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थ देवविजन पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. अनादेची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ज्याने प्रेरित होऊन मोठ्या धैर्याने आपण परमेश्वर त्याला हाक मानून म्हणूया. आमच्या सदाते बाबा तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नको पण वाईटापासून. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असं आम्ही विनंती देतो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा दाढारी ख्रिस्ताच्या आत्म्याची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असो. हे प्रभू येशू ख्रिस्ता पावल्या ख्रिस्ताना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती ही तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या या श्रद्धेकडे पाहू आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैद्य देण्याची कृपा कर. तुम्ही तिजवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती म्हणून शांती असो. परमेश्वराचे कोकरू जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पाहून या कोकराच्या भोजनात बनवण्यात आलेले धन्य. हे प्रभू माझ्या जगाकडे यावीस मी माझी योग्यता नाही पण एक मात्र कोण म्हणजे माझा आत्मा बरा.
पण प्रार्थना करी. हे प्रभू, या पवित्र साक्रमेंटाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या साक्रमेंटाद्वारे पृथ्वीवरच आम्हाला आगामी जीवनातील आनंदाचा अनुभव येऊ दे, ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. काळातील दुसऱ्या रविवार आजची उपासना मांडले गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारी उपासना आठवडी गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. आज संध्याकाळी मिसा पासाची भक्ती साखरविद्यात आशीर्वाद संध्याकाळी 5:30 वाजता आपण त्याची नोंद घ्यावी. मिसाचे प्रवचन पासाचे जे असतात कृपा करून ते आपण चर्च कार्यालयामध्ये आणून घ्यायचे आहे. आठवड्यातील गाव मिसा खालीलप्रमाणे मंगळवारी 18 तारखेला अक्कलभाग आणि गोठेबाग, बुधवारी 19 तारखेला मिठाणे आणि भाटीगाव परिवार, गुरुवारी 20 तारखेला चिंचोली आणि आठवडी गाव परिवारामध्ये गाव मिसा होते. गाव मिसाची वेळ संध्याकाळी 8 वाजता. सर्व सेवक नेत्यांनी आणि पॅरिस काउन्सिल सभासदांनी कृपा करून त्याची नोंद घ्यावी. गेल्या आठवड्यात ज्या ज्या गावामध्ये मिसा झाल्या त्या सर्व गाव परिवाराने सुंदर प्रकारे मिसामध्ये सहभाग दाखवलेला होता, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आता गाव मिसा संपल्यानंतर आपण गाव निहाय आपण प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे. ते आपल्या माहितीसाठी सांगत आहे की आपल्याकडे 3 मुख्य सेंटरवर आपण प्रार्थना आयोजित करणार आहोत. मंगळवारी 25 मार्चला पाटोळी सेंटरवर आपण प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे आणि सहभागी गाव असतील पाटोळी, चिंचोली आणि भाटीगाव परिवार. आपण त्या गावातील लोक तिथे प्रार्थनेसाठी जाऊ शकतात. मंगळवार 1 एप्रिल अक्कलभाग सेंटरवर तेथे सहभागी गाव असतील अक्कलभाग, मिठाळे आणि गोठेबाग गाव परिवार. मंगळवारी 8 एप्रिलला सिद्धरबाग गाव सेंटरवर प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे. सहभागी गाव असतील सिद्धरबाग, मानपे, शिरी, उखंदा, वाळूंची आणि नाळा. अर्थात आपण कोणत्याही सेंटरवर प्रार्थनेसाठी जाऊ शकतात, त्यात काही वाद नाही. पण आपल्या सोयीसाठी हे 3 दिवस आपण बघणार आहोत. अधिक माहिती पुढच्या रविवारी आपल्याला दिली जाईल. आणि त्याचप्रकारे उपवासकालीन तपस्साधना जे आपण दरवर्षी आपल्या चर्च पातळीवर ठेवत असतो, बुधवार आणि गुरुवार 26 आणि 27 मार्च रोजी संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत त्या तारखा पण आपण कृपया जपून ठेवायच्या आहेत. युवदर्शन आयोजित युवा जल्लोष स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल, ज्या युवकांना त्याने अनेक स्पर्धा आहेत, जसं पेंटिंगचे आहे, फोटोग्राफी आहे, एज्युकेशन आहे, स्केच आहे, पोएट्री आहे, अनेक वैयक्तिक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि स्पर्धेचा काळ आहे 27 एप्रिल ते 10 मे. आपली नावं सहभाग घेणाऱ्या युवकांनी आपली नावं युवा संघाकडे किंवा आधाराकडे द्यायची आहे. प्रबोधन प्रतिष्ठान नाटकात व्याख्यानमाला आज सकाळी 9:30 वाजता आपल्या सर्वांना त्यासाठी आमंत्रण आहे. 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेद उज्ज्वल भविष्याची ही एक करिअर आणि व्यक्तिमत्व विकासावर सुंदरचं शिबिर शनिवारी 22 तारखेला नंदाकाल हायस्कूलमध्ये आयोजित केलेलं आहे. 10वी 12वीची मुलं आता उद्या 2 दिवसात फ्री होते. आपलं पालकांनी त्यांना प्रोत्साहित करावं या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी. त्याचप्रकारे ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कॉलेज यांचा आश्चर्यदाता संत जोसेफ सणानिमित्ताने 17 तारीख ते 19 तारखेपर्यंत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अधिक माहिती बाहेर नोटीस बोर्डवर लावलेली आहे. गेल्या रविवारचे दान 33,350 रुपये झाले. बुधवार आणि शुक्रवारचे दान 25,000 झाले. संगीत पॉलसाठी 24,072 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवधाराबद्दल धन्यवाद. आपण उपासनासाठी नवीन स्टॅच्यू आणलेला आहे.
गेल्याच आठवड्यामध्ये आपण बांधलेला आहे आणि त्याची किंमत फार मोठी आहे, जवळजवळ 2 लाखाच्या घरामध्ये आहे. जर आपल्याला त्यासाठी थोडाफार हातभार लावता आला तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा. असे बदल सर्व होईल. धर्मग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने प्रार्थना. हे सर्वसमर्थ आणि नित्यजीवी परमेश्वर आपल्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असता आम्ही आनंदाने आणि कृतज्ञ मनाने तुझ्या समोर उभे राहतो. गेली 50 वर्ष आमचे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून दिमागाने उभा आहे. तिथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे, तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याचे असलेले आमचे नाते भक्कम झालेले आहे. हे प्रभू, 50 वर्षापूर्वी त्याने चर्चेचे स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण मेहनत घेतली. त्यांच्या नेमकीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या चर्चमध्ये त्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा पुरवली. त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ गुणाशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय मृत श्रद्धावंत त्याचे देखील आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्च भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहतो. मागे लोकांनी तुझा शोध घेतला तसं मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा आहे. त्या पृथ्वीतलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला विजयाची दान शुद्ध. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे आणि आमच्या आश्रयदाता संत पौल यांच्या मध्यस्थी करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. विसाल समाप्त झाली आहे. Sa